श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर आज आहे बघा रविवार आणि आमच्या मानसला नाश्त्यासाठी काहीतरी लागतंच. तर त्याच्यासाठी मी बनवणार आहे तर सँडविच. तर सँडविचसाठी माझ्याकडं काय नव्हतं, फक्त गाजर होतं, तर त्याचंच बनवायचं असं मी ठरवलं. तर इथे बघा गाजर घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ, थोडंसं मिरं टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडीशी हिरवी मिरची बारीक कट करून टाकलेली आहे. आता यामध्ये मी थोडंसं पनीर आणि जी आपली घरातली दुधावरची साय असते ती टाकणार आहे. त्यामुळे जरा त्याला क्रीमी असं टेक्स्चर येईल, त्यामुळे सँडविच छान लागतात. आणि मग टॉमॅटो सॉस लावून मी सँडविच बनवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर हे बघा 1 किलो पनीर आणलेलं आहे. तर आज ह्याची भाजी देखील करायची आहे, कारण आज येणार आहेत घरी पाहुणे. तर तुम्हाला दाखवते मी याची कोणती रेसिपी करणार आहे. तर मी थोडंसं पनीर कट करून घेतलेलं आहे, कारण सँडविचमध्ये घालण्यासाठी. आणि आता तवा देखील तापलेला आहे, तर सँडविच बनवून घेऊ. ब्रेडवरती सॉस लावून घेते. ह्या साईडवरती हे मिश्रण लावून घेऊया. तर हे बघा असं ठेवून घेऊया. सँडविच अशी ठेवून द्या. बघा आज रविवार आहे, तर देखील मानसची शाळा आहे. शाळामध्ये तास आहे त्याची ITS परीक्षेला बसलाय. तर त्याला डब्यातून दिले मी 2 सँडविच. तर तो खाऊन काही गेला नाही, कारण सकाळी सकाळी काय खायला इतक्या लवकर नको वाटतं. मी नंतर आता मला आणि गौरीसाठी बनवत आहे. तर गौरी आलेली आहे 2 दिवसासाठी. त्यात आज मी शॉपला घेतलेली आहे अर्ध्या दिवसाची सुट्टी, कारण आज पाहुणे येणार आहेत. मग त्यांच्यासाठी स्वयंपाक देखील बनवायचा आहे. आणि मग दुपारच्या नंतर मी शॉपला जाणार आहे, कारण पूर्ण दिवस सुट्टी घेऊन पण चालणार नाही. कारण संक्रांत जवळ आले म्हटल्यावर काम देखील भरपूर आहे, त्यामुळे सुट्टी दिवसभराची तर घेऊन चालणार नाही. मग दुपारवरून मी जाणार आहे. तर तुम्हाला सांगितलं मी काय काय माझं आजचं रुटीन आहे. आज देवाची पूजा देखील मलाच करायची आहे, कारण रोज आई करतात. आणि आज आई गेलेल्या आहेत पंढरपूर, अक्कलकोटला. तर मग आता देवाची पूजा करायची, म्हणून देवाची पूजा केलेली नाही, कारण आज माझं रुटीनमध्ये बदल झाला. त्या पूजा वगैरे ते एक्स्ट्राचं झालेलं आहे. त्यामुळे पहिला मी नाश्ता करून देते, कारण खूपच उशीर होईल. मी पहिला धूप वगैरे सगळं लावून घेतलं, तुळशीचा दिवा लावला, तुळशीला पाणी वगैरे घातलं. हे रोजचं माझं रुटीन असतं. बाहेरचं रांगोळी वगैरे काढायचं हे सगळं आवरून घेतलं आणि मग नाश्ता करले, कारण मग मानसला देखील डब्यातून द्यायचं होतं. आता हे नाश्ता करून गौरीला वगैरे देते, मग देवपूजा करून नंतर मग स्वयंपाक आणि मग बाकीची कामं मला आवरायची आहे. आणि सँडविच बघा अगदी व्यवस्थित असं करकरीत भाजलेले आहे. ते बघा सँडविचसाठी पनीर घेतल्यानंतर जे राहिलेलं पनीर होतं ते मी व्यवस्थित फ्रीजमध्ये ठेवून देते. तर इथे बघा आपले सँडविच मस्त असं कुरकुरीत भाजलेले आहेत. तर आता पहिला गौरीला सँडविच देऊया आणि एक टेस्ट करून देखील मी बघते मी कसे झालेत ते. गौरी तर जे घरामध्ये सामान होतं त्याच्यापासून बनवले होते, पण खूप छान अशी सँडविच झाली होते. तर बघा एवढी मला भांडी पडलेत फक्त नाश्त्याची. तर अजून स्वयंपाकाचा काही पत्ता नाही आहे. तर स्वयंपाक केल्यानंतर तर काय सांगायला नको, एवढी भांडी असतात. दिवसभर घरी राहिलं की नुसता काम असतं, काय आवरत नाही काम, काय नाही. शॉपला सुट्टी घेतली की नुसता काम, म्हणजे नुसता काम असतं. दिवसभर काम आवरत नाही. किती देखील तुम्ही सुट्टी घ्या, अजिबात काम आवरत जातं. हे पहिला देवपूजा करून घेते, सगळा घरातला पसारा आवरते, भांडी करते, मग स्वयंपाकाला सुरुवात करते. म्हणजे पाहुणे वगैरे आलं तर घर तसंच पडलेलं काय बरं वाटत नाही. तर मी झाडून काढलं होतं सकाळी उठल्यानंतर, परत सगळं असं पसारा झालेला तुम्हाला दाखवत बघा. हे सगळं असा पसारा झालेला आहे, सगळं कुठं काय पण पडलेलं आहे असं. बघा गॅस कट्ट्याचं तर हालत.
तर आता पहिला स्वयंपाकीतलाच तेवढा फक्त थोडा थोडा पसारा काढून मी पहिला देवाची पूजा करून घेते. त्यानंतर मग बाकीच्या सगळ्या खोल्या मी पसारा वगैरे काढून मग भांडी कपडे वगैरे धुवायचे. त्यानंतर मग स्वयंपाका घालतो. तर पटपट आवरायला पाहिजे कारण आता वाजले 8:30 9 वाजायला आलेतच. काय ते भाजी होय. तर आता ह्याला पाहिजेतच की घ्यायला. बाजारातनं काढलेली भाजी पाहिजे. कांद्याची कितीला? 15 रुपये. कांद्याचीच पाहिजे. मेथीची आणली ते आता कांदा घेताना रेड झालाय बघ. मेथी घेताना रेड झाली. ही घेतल्या किती पेंड्या घेतल्या करड्याची 10 मेथीची 2. तर दारावरती बघा कांद्याची भाजी विकायला आली होती. तर मी भाजी घेतली. खेडेगावामध्ये कसं असतं, कुठले तर सणवार पुढे आले असले तर त्यानुसार जी लागणारे भाज्या वगैरे आहेत त्या अशा दारावरती विकण्यासाठी येतात. तर पुढं भोगी होती संक्रांतीची 2 दिवसावर, त्यामुळे कांद्याची भाजी विकण्यासाठी आली होती. तर ती मी घेतली. तर आता बघा फरशी वगैरे म्हणजे सगळी स्वच्छतेची स्वयंपाकखोलीतली जास्त पुसून होत आलेली आहे. तर बघू शकता तुम्ही किचन अगदी क्लीन करून घेतलेला आहे. देव्हारासुद्धा अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. गॅस कट्टा धुवून घेतलेला आहे. आणि जे आपण भांडी वगैरे मांडतो त्या कपाटच्या फरशा देखील स्वच्छ अशा पुसून घेतलेल्या आहेत. तर आता किचन तर क्लीन झालं. तर आता बघूया हॉलमध्ये काही खूप पसारा नाही, तर जो आहे तो आवरून घेते. त्यानंतर मग फरशी वगैरे हॉलमध्ये पुसून घेते. बघा सगळं हॉल वगैरे घर आता सगळं स्वच्छ आवरून झालेलं आहे. हे भिंतीवर सगळं माणूस इतकं घाण करून ठेवले काय सांगायला नको. तर भांडी बघा सगळी इथं घासून ठेवलेली आहेत पाणी वितळण्यासाठी जाळीमध्ये. आणि कपडे देखील धुवून वाळायला घातलेले आहेत. आणि आता बघा 11:30 वाजून. तर बघा आता 11:30 वाजून गेलं तर स्वयंपाकाला आता लागायला पाहिजे. कारण मग पनीरची भाजी वगैरे करायची म्हटली तर स्वच्छ सगळं असा करून घेतलेला आहे. तर कुकरला बघा डाळ आणि भात लावून घेतलेला आहे. तर इथं मी कणिक मळून घेते चपातीसाठी. त्यानंतर मग भाजीची तयारी करून घेते. त्यासाठी मी 2 ढबू मिरची घेतलेली आहे, 4 टोमॅटो आणि इतके कांदे घेतले. तर चिरल्यानंतर बघू. तर बघा मी पनीरची इथं सगळी तयारी करून घेतलेली आहे. तर मी बनवणार आहे पनीर कढाई. तर इथं कांदा टोमॅटो तर वेगवेगळे चिरलेलं आहे बघा. तर बघा इथं पनीरची भाजी आणि बाकीचा सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. तर भाजी तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि गौरीला बघा इथं मी कांदा चिरायला लावले. तर बघा किती उशीर ती कांदा चिरत बसली, ते डोळ्यातून पाणी यायला लागले म्हणून. तर इथं बघा पाहुण्यांना आणि यांना जेवायला वाढलं. त्यानंतर बघा ही परत इतकी भांडी पडली. तर सकाळी तर तुम्हाला दाखवली मी घासलेली. तर आता 1 टप आणि 1 परात इतकी भांडी पडलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू.